ओके, घ्या नेक्स्ट टॉपिक, एक्स रे. एक्स रे. ओके, एक्स रे तुम्ही नाव ऐकलं असेल, कधी कधी तुमचं लक चांगलं असेल, हातपाय बिपाय काय तोडला मोडला, हाडबीड मोडलं, झालं असं कधी कोणाला एक्सरे विक्सरे काढलाय. ओके, तर एक्सरे तुम्हाला नाव ऐकून नाही माहितीये, एक्सरे काय असतं बघा. ऍक्च्युली झालं काय, एक्सरे, त्याला एक्सरे म्हणायचं कारण कसं होतं, सगळ्यात पहिला एक्सरे वॉज डिस्कवर्ड बाय अ सायंटिस्ट कॉल्ड, त्याचं नाव होतं रॉन्टजन. व्हॉट वॉज इट? रॉन्टजन. इन व्हॉट 1895. ओके, ऍक्च्युली हा सायंटिस्ट नाहीये, रॉन्जन वॉज नॉट अ सायंटिस्ट, रॉन्जन वॉज अ बेसिक इज अ लॅब असिस्टंट. हा कोण होता? ही वॉज अ लॅब असिस्टंट. ओके, तर या काळामध्ये एक फेमस सायंटिस्ट होता फिलिप लेनार्ड, जर्मनीमध्ये. देर वॉज अ सायंटिस्ट कॉल्ड फिलिप लेनार्ड. आपण लेनार्ड ऐकलं नाव घेतलेलं, हा, इट वॉज हिम. तर तो लेनार्ड होता, तो एकदम ही वॉज अ व्हेरी ॲटिट्यूड वाला सायंटिस्ट होता, आणि त्याच्या हाताखाली काम करणारा ही वॉज अ लॅब असिस्टंट. एकदा काय झालं, रॉन्जननी काहीतरी एक्सपेरिमेंट्स केले वगैरे केले, अँड देन ही ते एक्सपेरिमेंट सोडून तो गेला, आणि हे सगळं साफसफाई करायची काम ह्याचं होतं. हा आणि याची बायको दोघं मिळून ते सगळं लॅब बघायचे. तर ह्यानी काय केलं, व्हॉट डिड ही डू, तर तो जे काय एक्सपेरिमेंट करून लेफ्ट ओव्हर होता, तर लेफ्ट ओव्हरचं त्याला ऑब्व्हियसली ही हॅड बेसिक थिंग्स, बेसिक नॉलेज त्याच्याकडे होतं, म्हणून तो असिस्टंट होता त्याचा. तर त्यांनी काय केलं, काही गोष्टी अशा प्रकारे अरेंज केल्या, आणि फॉर नो जस्ट एक आउट ऑफ क्युरिओसिटी केल्या, आणि ही वॉज डुईंग सम सॉर्ट ऑफ क्युरिओसिटी एक्सप्लोरिंग करत होता तो. तेव्हा काय झालं, ज्या काय फिल्ममध्ये तो काम करत होता, जे काही ट्यूब होती, डिस्चार्ज ट्यूब होती, बेसिकली डिस्चार्ज ट्यूबवर जे काही ते काम तो काही करत होता, एक्सपेरिमेंट करत होता, सिम्पल. आणि त्या डिस्चार्ज ट्यूब पासनं काही अंतरावर एक फोटोग्राफिक प्लेट ठेवली होती, फोटोग्राफिक प्लेट. हा, तुम्ही आताचे जुने कॅमेरे बघितले काही मला माहित नाही, आताचे कॅमेरे डिजिटल कॅम असतात, अगोदर अशा आता त्याच्यामध्ये फिल्म असायची, फिल्म लावायची आणि ती फिल्म ओढायची, आणि मग त्यात फोटो काढला की ते डार्क रूम मध्ये जायचं, घेऊन ते फिल्मला डेव्हलप करायचं, ते निगेटिव्ह असतो, तर डेव्हलप केलं की मग फोटो छापतात. हा, तर असं ते होतं, सगळं सेटअप होता. तर तो एक्सपेरिमेंट झाल्यानंतर काय, वेन ही वेंट ऑन टू, त्याने ते फोटोग्राफिक प्लेट उघडली, म्हणजे ते डार्क रूम मध्ये उघडावं लागते. तिने उघडली तर त्याला दिसलं की आता ते फोटोग्राफिक प्लेट ऑलरेडी एक्सपोज झाली आहे, आणि नुसतं एक्सपोज झाली नाहीये, तर त्याचा किंवा त्याच्या वाईफचा हात त्या फोटोग्राफिक प्लेटवर होता. बेसिकली फोटोग्राफिक प्लेट अशी कवर्ड होती, इट वॉज अ कवर्ड फोटोग्राफिक प्लेट, आणि त्या फोटोग्राफिक प्लेटवर त्या तिचा किंवा त्याचा याचा हात असा होता, हात. आणि हात जो होता, तर त्याच्यावर ती फोटोग्राफिक प्लेट एक्सपोज झाली नाही, तर त्याच्यामध्ये त्याचा हाडांचा, आपण तुम्ही एक्सरे बघितलेलं, तसं एक्सरे सारखं दिसलं त्याला, म्हणजे यू कॅन सी युअर ओन बोन्स त्याच्यात दिसले, तसा फोटो काढल्यासारखा दिसला. आणि इनफॅक्ट त्याच्या हातात एक अंगठी होती, मोस्टली शी वॉज हिज वाईफ, त्याच्या हातात एक अंगठी होती, तर ती अंगठी होती, ती अंगठी त्यात दिसली त्या हाडांच्या ह्याच्यामध्ये, एक्सरे दिसला बेसिकली, इट वॉज एक्सरे. तर इट वॉज अ न्यू डिस्कवरी, म्हणजे असं कसं शक्य आहे, आतापर्यंत आपण फोटो काढला तर आपल्या हाताचा फोटो येतो, पण हातातल्या हाडांचा फोटो, इट वॉज अ बिग सरप्राईज, असं कसं शक्य आहे. तर त्यांनी परत असं एक्सपेरिमेंट केले परत, आणि फोटोग्राफिक प्लेट त्यांनी भरपूर कव्हर केली, तरी पण त्याच्यावर तो एक्सपोज झाला. म्हणजे त्यांनी कन्क्लूड काय केलं, हे जे रेज येत आहेत, त्या व्हॉट एव्हर एक्सपेरिमेंट मधनं रेज येत आहेत, ते रेज फार पॉवरफुल आहेत, आणि त्यांची पेनिट्रेटिंग पॉवर फार जास्त आहे. पेनिट्रेटिंग पॉवर, दे कॅन पेनिट्रेट थ्रू युअर ब्लड अँड स्किन, बट दे कॅनॉट पेनिट्रेट थ्रू बोन्स. अच्छा, म्हणजे दॅट वॉज हिज कन्क्लुजन, आणि त्याला हे डोक्यात क्लिक झालं की अरे हे जे डिस्कवरी आहे, दिस इज अ बिगेस्ट डिस्कवरी ऑफ इन दॅट पिरियड. हा, कारण आपल्याला हाडं फ्रॅक्चर तर केव्हा पण त्या काळात पण होत होती, आणि ते हाडं फ्रॅक्चर झाल्यानंतर यू कॅन अंडरस्टँड की आत काय चाललंय, आणि ऑब्व्हियसली यू कॅनॉट ब्रेक द हँड अँड सी की फ्रॅक्चर आहे, ते बघण्यापर्यंत फ्रॅक्चर होऊन जाईल, कळतंय. त्यामुळे दिस वॉज अ ग्राउंड ब्रेकिंग हिस्ट्री, ग्राउंड ब्रेकिंग डिस्कवरी. त्यामुळे दिस रॉन्जन ही गॉट नोबेल प्राइज, त्याला नोबेल प्राइज मिळाला फिजिक्सचा, फॉर द डिस्कवरी ऑफ एक्स रेज. आणि ते फिलिप लेनार्ड होता, त्याची फुल जळून खाक, कारण त्याचाच लॅब होतं, त्याचा असिस्टंट होता, पण त्याला मिळाला नाही, त्याला नंतर कधीतरी मिळाला लेनार्डला, पण ही गॉट
द नोबेल फॉर एक्सरे बिकॉज इट वॉज हिज डिस्कवरी. ते लेनारांनी भरपूर पॉलिटिक्स केलं तेव्हा की नाही नाही माझी लॅब आहे, माझी डिस्कवरी मला पाहिजे प्राइज वगैरे, पण तेव्हाच्या लोकांनी दे अंडरस्टूड अँड दे गेव प्राइज टू रॉन्जन. तर ह्याला या रेजला नाव काय द्यायचं ही डिड नॉट नो बिकॉज इट वॉज अननोन रेज. इट वॉज सरप्राईज. असं काय तो मुद्दामून हे आता डिस्कवर करू म्हणून अभ्यास करत नव्हता. इट वॉज ऍक्सिडेंटली फाउंड थिंग. त्यामुळे त्यांनी त्याला अननोनला आपण एक्स नाव देतो ना, म्हणून त्यांनी त्या म्हणलं त्या रेला आपण एक्स रे म्हणू. ओके, तर त्या रेला रॉन्जन रे सुद्धा म्हणतात. रॉन्जन रे सुद्धा शब्द आहे, पण एक्स रे बिकम मोर फेमस, त्यामुळे त्याला तेव्हापासून एक्स रे नावच पडलं. हा, तर एक्स रेची सगळ्यात पहिलं खासियत काय आहे? एक्स रे दे आर व्हेरी हाय एनर्जी रेडिएशन्स. हाय एनर्जी रेडिएशन्स. ओके, याची प्रॉपर्टीज लिहून घ्या. दुसरी प्रॉपर्टी काय आहे? व्हेरी हाय पेनिट्रेटिंग पॉवर. हाय पेनिट्रेटिंग पॉवर. ओके, म्हणजे आपल्या हाताचा एक्सरे घेणं हे तर तुम्हाला माहितीच आहे, पण याच्याशिवाय सुद्धा इन इंजिनिअरिंग ऑल्सो एक्सरेज आर व्हेरी मच युज्ड. कधी कधी काही मशीन्स असतात, त्या मशीन्स तुम्हाला नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग करायचं असेल, डिस्ट्रॉय न करता आत काय आहे बघायचं असेल, तर दे यूज एक्सरेज. बट एक्सरेज आर यूज फॉर मेनी थिंग. एक्सरेज आर यूज फॉर क्युरिंग ऑल्सो. ओके, बट देर इज अनदर साइड टू द कॉइन. दे आर व्हेरी व्हेरी डेंजरस. They are highly ionizing radiation. Radiation कसे आहेत? Ionizing. What is meaning of ionizing radiation? Okay. Ionizing radiation म्हणजे काय? बघा. ओके, तर तुम्हाला सांगतोय मी की रेडिएशन्स तर भरपूर प्रकारचे आहेत. आपले मोबाईल मधले पण रेडिएशन्स आहेत. वायफाय, टेलिव्हिजन, सगळे रेडिएशन्स आहेत, पण रेडिएशनचे लेवल्स वेगळ्या वेगळ्या आहेत. काही रेडिएशन्स असतात, आता आपले फॉर एक्झाम्पल मोबाईलचे रेडिएशन्स दे आर नॉट आयनायझिंग. आयनायझिंगचा अर्थ तुम्हाला सांगतो. आयनायझिंग पॉवर म्हणजे काय असती? आयनाइज करणं म्हणजे काय? बेसिकली एखाद्या ऍटम मधनं इलेक्ट्रॉनला उडवणं, ऍटम मधनं इलेक्ट्रॉनला नॉक ऑफ करणं म्हणजे आयनाइज करणं. तर आपले मोबाईलचे रेडिएशन जे असतात दे आर नॉट आयनायझिंग रेडिएशन्स. त्यामुळे आपण जिवंत आहे. तर जवळ हातात कानाजवळ मोबाईल धरला तर ते इतके मोबाईल्स येतात, इतके वेव्स येतात की ते वेव्सनी आपलं जर सगळे स्किन सेल्स सगळे आयनाइज झाले असते तर परहॅप्स वुड हॅव डाईड लॉंग बॅक. म्हणजे त्या रेडिएशनचे बाकीचे ड्रॉबॅक आहेतच, मी असं म्हणत नाही ड्रॉबॅक नाही आहेत, पण दे आर नॉट आयनायझिंग रेडिएशन्स. पण काही रेडिएशन्स आहेत दे आर हाय एनर्जी रेडिएशन, दे आर आयनायझिंग रेडिएशन्स. फॉर एक्झाम्पल गॅमा रेडिएशन्स, गॅमा पार्टिकल्स, किंवा इवन रेडिओ ऍक्टिव्हिटी आपण पुढे शिकणार आहे. रेडिओ ऍक्टिव्हिटी इज हायली आयनायझिंग ऑल्सो. आणि एक्सरे तरी प्रचंड आयनायझिंग आहे. म्हणजे एक्सरेज आर सो आयनायझिंग दॅट फ्रिक्वेंट एक्सपोजर टू एक्सरे इज नॉट रेकमेंडेड. इनफॅक्ट फ्रिक्वेंट एक्सपोजर म्हणजे काय करतं? एक्सरे ज्यातनं पास होतं ना, तो एक्सरे काय करतो? ज्यातनं पास होतो त्या ऍटम्सच्या इलेक्ट्रॉनला उडवतो, नॉक ऑफ करतो. इतका तो पॉवरफुल आहे. त्यामुळे तो पेनिट्रेट करतो ना इतका. येस. आणि त्यामुळे तो काय करतो आणि मग असा जर एक्सरे आपल्या बॉडीच्या सेल्सना जर एक्सपोज केला तर सेल्स डॅमेज होतात आपले बॉडीचे. त्यामुळे एक्सरे इज अ व्हेरी ऍक्च्युअली इज अ कॉम्प्रोमाइज. इट्स नॉट अ व्हेरी गुड थिंग टू ऑलवेज टेक युअर एक्सरेज. एक्सरेज यू गेट एक्सरेज डन इन अ एक्सेप्शनल मॅनर. फक्त हार्डली एका लाईफ टाईम मध्ये तुम्ही किती 5 वेळा एक्सरे काढला, बिग थिंग. येस. आणि स्पेशली एक्सरे करताना एखादे जर आईच्या पोटात जर बाळ असेल, इफ सम प्रेग्नेंट लेडी, तर तुम्ही एक्सरे काढायला गेले तर तिथे मोठे बोर्ड लिहिला असतो की प्रेग्नंट लेडीज आर नॉट अलाउड इनसाइड. कारण एक्सरे एक वेगळा रूम असते, सेपरेट रूम मध्ये ठेवतात सगळं इन्स्ट्रुमेंटेशन. आणि बिकॉज इफ फिटस, पोटामधलं फिटस जर एक्सपोज झालं एक्सरेला तर द फिटस कॅन गेट लॉट ऑफ ट्रबल्स. इट विल बी इन ट्रबल, डॅमेज होईल फार, कारण त्याचे सेल्स फार फ्लेक्सिबल, फार डेलिकेट असतात वगैरे वगैरे. तो एक्सरेज आर हायली आयनायझिंग रेडिएशन्स, व्हेरी डेंजरस असतात. ओके. देन दे आर न्यूट्रल. एक्सरेज बेसिकली दे आर ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. हे कुठल्या वेव्स आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत. कळतंय? ओके. आता ह्याची एनर्जी जास्त असते म्हणजे काय? ह्याची हाय फ्रिक्वेन्सी असते. हाय फ्रिक्वेन्सी आणि लो वेव्हलेंथ
तुम्हाला माहिती आहे ना, फ्रिक्वेन्सी हाय म्हणजे वेव्हलेंथ लो. कळतं तुम्हाला? एक्सरे हाय फ्रिक्वेन्सी लो वेव्हलेंथ. ओके. आणि पेनिट्रेटिंग पॉवर जास्त आहे आणि दे आर ऑल न्यूट्रल. ऑब्व्हियसली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सगळ्या न्यूट्रलच असतात. पण तरी लिहून घ्या, नॉट डेव्हिएटेड. हे नॉट डेव्हिएटेड लिहा. मी काय लिहितो हे लिहा. दे डू नॉट डेव्हिएट इन मॅग्नेटिक और एक्सटर्नल और इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे तुम्ही ते एक्सरेला जरी इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक्सपोज केलं तरी एक्सरेज जे आहेत ते आपल्या अनडिवाइडेड जातात बिंदास. ते असं काय डेव्हिएट होत नाहीत कारण ते न्यूट्रल आहेत. त्यांचा काही चार्ज कॅरी करत नाहीत ते. कळतंय? ओके. ह्याची वेव्हलेंथची रेंज असते 0.1 अँगस्ट्रॉम टू 100 अँगस्ट्रॉम मिनिट. ह्याची वेव्हलेंथची रेंज असते हॅलो 0.1 अँगस्ट्रॉम टू 100 अँगस्ट्रॉम युनिट्स. दॅट इज द रेंज ऑफ एक्सरेज. कळतं तुम्हाला? अच्छा. आणि ऑब्व्हियसली जे एक्सरेज आपल्याला मेडिकल यूज साठी आपण हाताला एक्सपोज करतात, आपण फोटो काढतो हाताचा बोन्सचा, तर ते एक्सरेज सॉफ्ट एक्सरे असतात. एक्सरे मध्ये पण प्रकार आहेत, आपण बघणार आहे. जरा हार्ड, सॉफ्ट किंवा कॅरेक्टरिस्टिक एक्सरे आपण बघणार आहे, कंटिन्युअस वगैरे. लेट अस सी वन बाय वन आपण बघूयात. सगळ्यात पहिले तुम्ही हे लिहून घेतलं वरच्या गोष्टी. नाव लेट अस कम टू दिस डायग्राम. ही डायग्राम काय आहे? आता रॉन्जनने एक्सरे तरी डिस्कवर केले, फाईन, पण ते जास्त युजफुल प्रकारे प्रोड्यूस कोणी केले? तर देयर इज अ नेम ऑफ सायंटिस्ट कॉल्ड एज कुलिज. कुलिज, COOLIDGE, कुलिज हे सायंटिस्टचं नाव आहे. ह्याने काय केलं? ते एक्सरे एका चांगल्या कंट्रोल्ड फॅशन मध्ये पाहिजे त्या क्वालिटीचे एक्सरेज जनरेट करायचं काम कोणी केलं? कुलिज. ह्याला म्हणतात कुलिज ट्यूब. ह्याला काय म्हणतात? कुलिज ट्यूब एक्सपेरिमेंट. हे बेसिकली हे इन्स्ट्रुमेंट कुलिजने डिव्हाइस केलं. बघा ह्याचे काय काय कंपोनंट्स आपण बघूयात. ओके. सगळ्यात पहिल्यांदा हे जे काय दिसतं तुम्हाला, हे एक चेंबर आहे. हे जे बाहेर दिसतं ना, इट्स अ चेंबर. आणि या चेंबर मध्ये प्रेफर्ड व्हॅक्यूम असतात. देयर इज अ व्हॅक्यूम इनसाइड. व्हॅक्यूम किंवा आत लो प्रेशर गॅस असतो, इनर्ट गॅस असतो, लो प्रेशर. बट जनरली इट्स लो प्रेशर और व्हॅक्यूम म्हणून चालू आपण. अच्छा. हे आहे फिलामेंट, किंवा ह्याला आपण एक अजून शब्द दुसरा वापरू. बरं ठीक आहे, फिलामेंटच म्हणून. ह्याला काय? व्हॉट इज दिस? फिलामेंट. फिलामेंट. ओके. त्यानंतर हे काय आहे? फिलामेंट झालं. ओके. आणि या फिलामेंटला हेवी हाय व्होल्टेज सप्लाय असतो. काय असतो ह्याला? ह्याच्या अक्रॉस हाय व्होल्टेज सप्लाय असतो. ठीक आहे, अशा या पद्धतीने. इट्स अ व्हेरी व्हेरी हाय व्होल्टेज. ठीक आहे. अच्छा. हे फिलामेंट झालं. आणि हे काय आहे? ही कॉईल आहे. दिस इज इलेक्ट्रिक कॉईल. अच्छा. हे काय झालं? टार्गेट. हे T फॉर टार्गेट. टार्गेट मेटल. सांगतो तुम्हाला काय, पहिला नाव तर समजून घ्या. आय विल एक्सप्लेन व्हॉट दिस मीन्स. टार्गेट. हे काय? कूलिंग वॉटर. कूलिंग वॉटर. अच्छा. आणि ही आहे विंडो. ही काय आहे? विंडो. अच्छा. कळतंय? स्ट्रक्चर कळलं तुम्हाला काय काय कुलिज ट्यूबचं आहे? आता हे काय होतं बघा, चालू कसं होतं? ओके. सगळ्यात पहिल्यांदा हे एक व्हेरी हाय व्होल्टेज असतं. तुम्ही जर एक्सरे काढायला गेले कुठे, एक्सरे ते सगळं असं मोठं मशीन असतं ना, आणि मशीन ते चालू केलं की असा आवाज पण होतो, असा आवाज येतो थोडा. इट्स व्हेरी व्हेरी स्मॉल साऊंड बट व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी असा एक आवाज येतो लहान. बेसिकली हा आवाज का असतो? कारण एक्सरे फार हेवी कन्झ्युम करतो एनर्जी, पॉवर. आय टेल यू व्हॉट इट मीन्स. बघा काय केलं जातं. कॉईल जी आहे, ही कॉईल, ही काय, ह्यातनं हे इलेक्ट्रिक करंटची कॉईल आहे. ही इलेक्ट्रिक करंटची कॉईल काय करतं? इट पासेस सम करंट थ्रू दिस. ह्यातनं करंट, हेवी करंट पास करतं. आणि हे हेवी करंटमुळे काय होतं? इथं ह्याचे रेझिस्टन्स पण हाय असतो, त्यामुळे ही फिलामेंट गरम होती. फिलामेंट काय होती? हीटअप होती. तुम्हाला मी सांगितलंय फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या वेळेला की थर्मिओनिक एमिशन असा पण एक प्रकार असतो. थर्मिओनिक एमिशन. काय थर्मिओनिक एमिशन? ह्या फिलामेंट मध्ये जे, ह्या फिलामेंट तर मेटल कंडक्टर आहे ना, या फिलामेंट मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, तर काय होतं? या कॉईल मधनं जाणाऱ्या करंटच्या हीटमुळे, बिकॉज ऑफ द हीट, यातनं काय करतात? ती हीट काय करते? याच्या वर्क फंक्शन ओव्हरकम करून टाकते
आणि यातनं इलेक्ट्रॉन फ्री होऊन जातात, म्हणजे यातनं इलेक्ट्रॉन इजेक्ट होतात. काय होतात? इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतात यातनं, या प्लेटमधनं. हा, ह्याच्या अशा इजेक्ट होण्याला काय म्हणतो आपण? थर्मिओनिक एमिशन. तुम्हाला सांगितलंय मी. जसं फोटो इलेक्ट्रिक मध्ये आपण फोटॉन्स टाकून इजेक्ट करतो इलेक्ट्रॉनला, असं आपण आता हीटमुळे इलेक्ट्रॉन्सना इजेक्ट करतोय. अच्छा, झाले इजेक्ट. ओके, आता इजेक्ट झाले म्हणून काय केलं? हा, इथं मी काय केलं, इथं पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे ना, हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि फार हेवी हाय व्होल्टेज आहे. हाय व्होल्टेज इथं टार्गेट आहे, हे टार्गेट मेटल आहे. टी फॉर टार्गेट आहे, स्पेशली हे टार्गेट. टार्गेट काय असतं? बेसिकली टार्गेट इज व्हेरी व्हेरी हाय मेल्टिंग पॉइंट ज्याचा असतो, असं मेटल असतो हा. हाय मेल्टिंग पॉइंट आणि हाय ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे. एस्पेशली हे टार्गेट मेटल कुठलं असतं? ते असतं मोलेब्डेनम किंवा टंगस्टन. मॉलिब्डेनम किंवा टंगस्टनचं बनलेलं असतं ते, किंवा प्लॅटिनम. ठीक आहे, किंवा प्लॅटिनम. ओके, हे टार्गेट मटेरियल असतं. हे मेटल हे काय हे चूज करतात? कारण ह्याचा हाय मेल्टिंग पॉइंट पाहिजे, कारण या प्रोडक्शन मध्ये फार हाय हीट जनरेट होते. आय विल टेल यू व्हाय. हाय मेल्टिंग पॉइंट पाहिजे. ओके, त्यानंतर काय पाहिजे? ह्याचा हाय ॲटॉमिक नंबर. मी मगाशी आय थिंक मास नंबर म्हणालो. इट शुड हॅव ॲटॉमिक नंबर, हाय ॲटॉमिक नंबर. सांगतो नंतर का. ओके, आणि काय पाहिजे? हाय मेल्टिंग पॉइंट, ॲटॉमिक नंबर. एक मिनिट, अजून काय? अजून एक डिझायर्ड क्वालिटी आहे, ते म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ठीक आहे, ह्याच्यात कळून गेलं. ओके, ठीक आहे. लिसन, हे असं पाहिजे. असं का पाहिजे? कारण त्याच्यात इतकी हीट जनरेट होती की जर ह्याचा मेल्टिंग पॉइंट लो असेल तर हे मेटलच हे मेल्ट होऊन जाईल, वितळेल. ॲटॉमिक नंबर पण हाय पाहिजे. आपण बघूयात का. बघा, लिसन. ठीक, हे झालं टार्गेट मेटल. अच्छा, आता काय होतं? या टार्गेटला एकदम हाय पोटेन्शियल, पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलेलं आहे, म्हणून काय होतं? दिस इलेक्ट्रॉन गेट्स व्हेरी फास्ट ऍक्सलरेटेड. हा इलेक्ट्रॉन काय होतं? ऍक्सलरेट होतो. आता हे ऍक्सलरेट इतकं जास्त होतं की आता, आणि हे ऍक्सलरेशन किती जास्त होणार कमी होणार हे व्ही वर डिपेंड करेल ना. हा व्ही जितका जास्त तितका हा जर व्ही असेल तर ह्याला किती एनर्जी मिळणार? ईव्ही मिळणार ना. ईव्ही, इलेक्ट्रॉन व्होल्ट, इतकी एनर्जी मिळणार. हा, म्हणजे जितका हा व्ही जास्त तितकी जास्त एनर्जी इलेक्ट्रॉनला मिळणार. असे हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स हे या टार्गेटवर स्ट्राईक करतात, टार्गेटवर बंबार्ड करतात. कळतंय? आणि टार्गेटवर बंबार्ड केल्यामुळे काय होतं यातनं? अच्छा, ऍक्च्युली ही विंडो मला ना ह्याला 45 डिग्री ठेवली तर बरं झालं असतं. ओके, बर, मी एक काम करतो, थोडा ह्याला पुढे घेतो, ह्याला असं पुढे घेतो. हे 45 डिग्री मध्ये असतं टार्गेट. ठीक आहे ना. टार्गेट एनिवे हे काढलं नाही तरी चालेल. टार्गेट, दिस इज टार्गेट इटसेल्फ. ओके, हा, आता काय? हाय एनर्जी इलेक्ट्रॉन ह्याला स्ट्राईक झाले आणि हे 45 डिग्रीला असं आलं नसतं तर काय होतं? याच्यानं एक्सरेज बाहेर येतात. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय? ओके, आणि ही विंडो असते, त्यातनं ते एक्सरेज बाहेर येतात. कळतंय? हा, ह्याच्यामुळे आपल्याला एक्सरेज मिळतात. आणि हे जे काही पॅरामीटर्स आहेत, म्हणजे फिलामेंट व्होल्टेज आणि हे व्होल्टेज, हे पॅरामीटर्स चेंज करून आपल्याला या एक्सरेजची क्वालिटी चेंज करता येते. म्हणजे वी कॅन गेट व्हेरी पॉवरफुल एक्सरेज और सॉफ्ट एक्सरेज वगैरे वगैरे वी कॅन गेट. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? अच्छा, आता हे कूलिंग वॉटरची गरज काय पडते? पाणी आत, कारण या प्रोसेसमध्ये जेव्हा हे एक्सरेज बाहेर पडतात. आता एक्सरे एक्झॅक्टली काय होतं? इलेक्ट्रॉन ह्याच्या धडकल्यानंतर एक्झॅक्टली काय होते पण बघू पुढे, मी तुम्हाला सांगणार आहे. पण सध्या काय होतं? इलेक्ट्रॉन ह्याला इतकं जोरात स्ट्राईक करतात की ते स्ट्राईक केल्यामुळे एक्सरेज बाहेर पडतात. ठीक आहे. हा, आणि ह्याच्यामध्ये भरपूर एनर्जी, म्हणजे इलेक्ट्रॉनची बरेच एनर्जी, मॅक्सिमम इनफॅक्ट 80% एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज वेस्टेड इन हीट. ऍक्च्युअली इट्स अ वेस्ट. त्यामुळे पण आता हे हीट नी हे सगळं जळू नये किंवा मेल्ट होऊ नये म्हणून तिथं कूलिंग वॉटर सर्क्युलेट करावं लागतं. ते कूलिंग वॉटर सगळी हीटला अब्झॉर्ब करून घेईल. कळतंय? ओके, असं हे सगळं कूलिश ट्यूब, असं ह्याचं कन्स्ट्रक्शन आहे, वर्किंग आहे. डायग्राम ड्रॉ करा आणि वर्किंग तुम्ही तुमच्या भाषेत लिहा. मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलेलं आहे 2-3-4 पॉईंट मध्ये हे लिहा की कसं हे फंक्शन होतं, आणि ह्याच्या गोष्टी लिहा. काही नॉमेनक्लेचर केलेलं आहे मी याला. ठीक आहे, चल. हे झालं कूलिश ट्यूब एक्सपेरिमेंट किंवा कूलिश ट्यूब कसं प्रोडक्ट होतोय. पुढे बघूयात. ओके, तुम्हाला फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट मधला
एक जी गोष्ट मी वारंवार तुम्हाला सांगत होतो त्यात ते तुम्हाला आठवत आहे का बघा. इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. आता लाईट इज ऑल्सो रेडिएशन ना, एक्सरे इज ऑल्सो रेडिएशन. ठीक आहे, म्हणजे जे आपण गोष्टी लाईटसाठी डिस्कस केल्या, इंटेन्सिटी आणि एनर्जी ऑफ इच फोटॉन, ते मी इथं पण करता येईल डिस्कस. इंटेन्सिटी ऑफ एक्सरे आणि एनर्जी ऑफ एक्सरे करताय. ओके, म्हणजे इंटेन्सिटी, आता बेसिकली हा थोडा एक्स्ट्रा भाग झाला, तो तुम्हाला सांगतोय मी, पण ठीक आहे, आपण इथपर्यंत आलो तर पुढे एक दोन गोष्टी शिकू. इंटेन्सिटी, इंटेन्सिटी ऑफ एक्सरे. मला सांगा व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटेन्सिटी ऑफ एक्सरे. इंटेन्सिटी म्हणजे काय? लार्ज नंबर ऑफ फोटॉन्स. आठवत आहे लाईटचं, आणि एक्सरे पण रेडिएशन आहे ना, एक्सरे पण रेडिएशन आहे, एक्सरे पण फोटॉन आहे. एक्सरे पण काय आहे? फोटॉन आहे. हा, फक्त हे फरक काय, एक्सरेचा फोटॉनची फ्रिक्वेन्सी फार जास्त आहे. इट इज बियॉन्ड व्हिजिबल रेंज, त्यामुळे आपल्याला एक्सरे दिसत नाही डोळ्याला. वी कॅनॉट सी एक्सरेज. कळते तुम्हाला? हा, पण आहे तर एक्सरे पण फोटॉनच आहे ना. ओके, इंटेन्सिटी. व्हॉट इज इंटेन्सिटी? रेफर्स टू नंबर ऑफ फोटॉन्स, नंबर ऑफ एक्सरे फोटॉन्स, असं म्हणू का मी? नंबर ऑफ एक्सरे फोटॉन्स, एक्स फोटॉन्स, एक्सरे फोटॉन्स. आणि आपण दुसरी टर्म आपण कुठली बघितली? एनर्जी ऑफ इच फोटॉन. म्हणजे एनर्जी ऑफ इच फोटॉन हे कशाला रेफर करतं? बेसिकली दिस रेफर्स टू, किंवा आपण असं करू, इंटेन्सिटी म्हणू पेनिट्रेटिंग पॉवर. आपण काय म्हणू? पेनिट्रेटिंग पॉवर, पेनिट्रेटिंग पॉवर. दिस रेफर्स टू एनर्जी ऑफ इच फोटॉन, एनर्जी ऑफ इच फोटॉन. हा, ह्याला आपण काय म्हणतो तो व्हिजिबल लाईटच्या भाषेमध्ये? ह्याला म्हणतो आपण कलर ना, नाही का? मी म्हणलं विबग्योर मध्ये व्ही हॅज हायर एनर्जी ऑफ इच फोटॉन, आर हॅज लोअर एनर्जी ऑफ इच फोटॉन. हा, पण आता इथे थोडी एक्सरे थोडी कलरफुल असतो, कारण एक्सरे आपण कलर म्हणजे आपल्याला जे व्हिजिबल आहे त्याला कलर म्हणतो ना आपण. एक्सरे व्हिजिबलच नाही तर त्याला एक्सरेला कलर म्हणून काही फायदाच नाही. तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय? पेनिट्रेटिंग पॉवर. म्हणून आपण काय म्हणू? पेनिट्रेटिंग पॉवर एक्सरेची जी आहे, पेनिट्रेट करायची पॉवर, ती कोण ठरवतं? एनर्जी ऑफ इच फोटॉन. आणि इंटेन्सिटी म्हणजे काय? नंबर ऑफ फोटॉन्स एक्सरे. अच्छा, म्हणजे मला जर समजा एक्सरे कसे हवेत? आय वॉन्ट एक्सरे विथ हाय इंटेन्सिटी, आय वॉन्ट एक्सरे विथ हाय इंटेन्सिटी. मला काय करावं लागेल? नंबर ऑफ एक्सरे फोटॉन वाढवावं लागतील. अच्छा, नंबर ऑफ एक्सरे फोटॉन वाढवायचे असतील तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन स्ट्राईक करणारे वाढवावे लागतील. हा, हे वाढवायचे असतील तर मला काय करावं लागेल? हा करंट वाढवा. कळतंय? म्हणजे बेसिकली फिलामेंट व्होल्टेज. ह्याला जर मी व्ही एफ म्हणलं, व्हॉट इज व्ही एफ? फिलामेंट व्होल्टेज. हा, म्हणजे मला काय करता येईल? जर मला एक्सरेची इंटेन्सिटी कंट्रोल करायची असेल, इंटेन्सिटी कंट्रोल्ड बाय इज कंट्रोल्ड. इंटेन्सिटी कसं कंट्रोल करता येईल मला हाय इंटेन्स एक्सरे हवे असतील तर मला काय करावं लागेल? फिलामेंट व्होल्टेज वाढवा. फिलामेंट व्होल्टेज, इंटेन्सिटी इज कंट्रोल्ड बाय फिलामेंट व्होल्टेज, फिलामेंट व्होल्टेज. अच्छा, म्हणजे मी जर फिलामेंट व्होल्टेज वाढवला तर करंट फ्लो होणारा वाढणार, हिटिंग इफेक्ट वाढणार, थर्मिओनिक एमिशन वाढणार, जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बाहेर येणार, जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन धडकणार, आणि त्यामुळे जास्त नंबर ऑफ एक्सरे फोटॉन बाहेर पडणार. आणि जास्त नंबर ऑफ एक्सरे फोटॉनला आपण काय म्हणतो? दॅट रेफर्स टू इंटेन्सिटी. जास्त फोटॉन झाले म्हणजे इंटेन्स एक्सरे आला, कमी फोटॉन झाले लेस इंटेन्स एक्सरे आला. कळतंय? म्हणजे इंटेन्सिटी कोण ठरवतं? फिलामेंट व्होल्टेज चेंज केलं की इंटेन्सिटी चेंज होते. अच्छा, मला पेनिट्रेटिंग पॉवर इज कंट्रोल्ड बाय कोण? बघा, पेनिट्रेटिंग पॉवर म्हणजे एनर्जी ऑफ एक्सरेज, एनर्जी ऑफ इच एक्सरे फोटॉन. अच्छा, मला सांगा, हे इलेक्ट्रॉन सॉफ्टली धडकले. आता सॉफ्टली आणि हार्डली हे रिलेटिव्ह टर्म आहे. सॉफ्ट म्हणजे थोडी असं धडकणार ते, सॉफ्ट म्हणजे इतकं पण सॉफ्ट नाही, पण कमी शक्तीने धडकले. हॅलो, इलेक्ट्रॉन जर कमी एनर्जीने धडकले तर निघणारे एक्सरे फोटॉन्स पण कमी एनर्जीचे असतील. कळतंय? हा, उलट इलेक्ट्रॉन जर जास्त एनर्जीने धडकले तर निघणारे इलेक्ट्रॉन्स पण जास्त एनर्जीवाले असतील. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? हा, म्हणजे पेनिट्रेटिंग पॉवर कोण ठरवतं? ते म्हणजे इलेक्ट्रॉन किती एनर्जीने धडकतायत
ह्याच्यावर डिपेंड करतं. हा, इलेक्ट्रॉन किती एनर्जीने धडकतात हे डिसाईड कोण करतं? हे कोणावर डिपेंडंट आहे? या व्होल्टेजवर. हे व्होल्टेज जर जास्त असेल तर ह्याचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल फार जास्त, म्हणजे हे इलेक्ट्रॉन जास्त ऍक्सलरेट होतील आणि जास्त एनर्जीने धडकतील आणि जास्त एनर्जेटिक एक्सरे फोटॉन बाहेर पडतील. आणि जास्त एनर्जेटिक पॉवर, जास्त एनर्जेटिक एक्सरे फोटॉन बाहेर आले ह्याचा अर्थ त्यांची पेनिट्रेटिंग पॉवर जास्त आहे. कळतंय? म्हणजे पेनिट्रेटिंग पॉवर एक्सरेची कोण ठरवतं? हे व्होल्टेज. ह्याला काय म्हणतात आपण? ह्याला शब्द काय म्हणूयात? ह्याला ऍक्सेलरेटिंग व्होल्टेज. ह्याला काय म्हणतात? हे जसं ह्याला फिलामेंट व्होल्टेज म्हटलं ना, ह्याला म्हणूयात आपण ऍक्सेलरेटिंग व्होल्टेज. आपण म्हणजे ह्याला म्हणतात ऍक्सेलरेटिंग व्होल्टेज. ओके, म्हणजे पेनिट्रेशन पॉवर कशी कोण कंट्रोल करतं? हे ऍक्सेलरेटिंग व्होल्टेज. अरे तुम्हाला कळतंय? ओके, हे दोन पॅरामीटर्स एक्सरेचे आहेत. अच्छा, आता बेस्ड ऑन ह्याच्या पेनिट्रेटिंग पॉवर वर, बेस्ड ऑन पेनिट्रेटिंग पॉवर, वेल आपण एक कसं करू म्हणजे अंडरस्टँडिंग, बेस्ड ऑन द प्रॉपर्टीज. बरं, बेस्ड ऑन दीज प्रॉपर्टीज एक्सरेज आर कॅटेगराइज्ड इनटू टू. एक्सरेचे दोन प्रकार पडतात. बघा, एक प्रकार आहे कंटिन्युअस एक्सरे, कंटिन्युअस एक्सरे, आणि दुसरा प्रकार आहे कॅरेक्टरिस्टिक एक्सरे. दुसरा काय आहे? कॅरेक्टरिस्टिक एक्सरे. कंटिन्युअस एक्सरे आणि हे कॅरेक्टरिस्टिक एक्सरे. बघा काय आहे हे दोन प्रकार. व्हॉट इज कंटिन्युअस एक्सरे? सॉरी, हॅलो 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 हॅलो. ओके, व्हॉट इज कंटिन्युअस एक्सरे? कंटिन्युअस एक्सरे म्हणजे बघा काय होतं, दीज आर ऑल लो इंटेन्सिटी. हे कशा असतात? लो इंटेन्सिटी. हा, आणि ह्यांची पेनिट्रेटिंग पॉवर पण लो असते. पेनिट्रेटिंग पॉवर पण काय असते? लो असते. अच्छा, बघा काय होतं ह्याच्याने. बघा, हा न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन असे आहेत. हे कशाचे इलेक्ट्रॉन्स आहेत? हे टार्गेट मेटलचे इलेक्ट्रॉन्स आहेत. हे टार्गेट मेटलचे असे इलेक्ट्रॉन्स आहेत. हे मी एक कुठेतरी एक शेल रॅन्डमली घेतलेलं आहे, असं नाही जरुरी की पहिलं शेल दुसरं शेल. टार्गेट मेटलचे असे इलेक्ट्रॉन्स आहेत. अच्छा, ओके. आता काय होतं, हा आहे बंबार्ड, हा जरा हा तो येणारा बंबार्ड होणारा इलेक्ट्रॉन. ओके, आता होतं काय बघा. ओके, काय होतं बघा, कंटिन्युअस एक्सरे मध्ये काय होतं, व्हॉट हॅपन्स, ह्याचं मेकॅनिझम काय आहे बघा. जेव्हा इलेक्ट्रॉन असं जातो, यातनं पास होतो, तेव्हा काय होतं, इलेक्ट्रॉन डेव्हिएट होतो ना. इलेक्ट्रॉन काय होतो? डेव्हिएट होतो. मॅक्सिमम इलेक्ट्रॉन स्ट्राईक करत नाहीत का? मॅक्सिमम इलेक्ट्रॉन का? बिकॉज एन ॲटम इज ऑलमोस्ट एन एम्प्टी स्पेस. ॲटम तुम्हाला काय म्हणलं, ऍक्च्युली आपण न्यूक्लियस इतका मोठा दाखवतोय, पण ऍक्च्युली बघायला गेलं ना तर ॲटम जर एवढा असेल तर न्यूक्लियस एकदम लहान, एवढा न्यूक्लियस असतो. न्यूक्लियस इज व्हेरी व्हेरी स्मॉल इन कंपॅरिझन टू ॲटम. ओके, चलो फाईन. बघा, म्हणून काय होतं, मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स काय करतात, दे गो लाईक दिस. ओके, पण काय होतं, जरी हा धडकला नाही कशाला तरी पण बिकॉज ऑफ द अट्रॅक्शन हा काय होतो, इट डेव्हिएट्स फ्रॉम इट्स पाथ. अरे कळतंय? हा, डेव्हिएट झाला म्हणून काय झालं, डेव्हिएट झाल्यानंतर काय होतं, याची कायनेटिक एनर्जी चेंज झाली. बिकॉज ऑफ डेव्हिएशन ह्याची कायनेटिक एनर्जी चेंज होते. कळतंय? हा, आता ही जी चेंज झालेली कायनेटिक एनर्जी आहे, दॅट एनर्जी इज गिव्हन आउट. ही जे काही कायनेटिक एनर्जी मध्ये जो काही चेंज झाला, या चेंज झाला जो आहे, हा चेंज झालेला कायनेटिक एनर्जी इज गिव्हन इन फॉर्म ऑफ. आता हा जो काही चेंज इन कायनेटिक एनर्जी आहे किंवा तो जे सरप्लस कायनेटिक एनर्जी आहे, त्या सरप्लस कायनेटिक एनर्जी मधला थोडा, नॉट सरप्लस कायनेटिक एनर्जी मधला बराचसा भाग इज वेस्टेड इन हीट. म्हणजे ओनली 10% एनर्जी इज गिव्हन आउट इन फॉर्म ऑफ एक्सरे फोटॉन.
रिमेनिंग 90% एनर्जी इज वेस्टेड इन हीट. कळतंय? लॉट ऑफ वेस्टेज आहे ह्याच्यामध्ये, म्हणूनच आपल्याला याला कूलिंग वॉटर वगैरे करावं लागतं ना. अँड दॅट्स वाय एक्सरे इज कॉस्टली. एक्सरे इज व्हेरी कॉस्टली. ह्याचं इन्स्ट्रुमेंटेशन भरपूर कॉस्टली आहे. तुम्हाला एक फिल्म काढायचं असेल, फोटो एक्सरे काढायचा असेल तुम्हाला, तर इट्स सो कॉस्टली. बघायला गेलं तर ते काय काढणं इज सो सिम्पल. ओके, बट इट इज व्हेरी कॉस्टली बिकॉज ऑफ लॉट ऑफ वेस्टेज. एनिवे, पण आपल्याला ते एक्सरे पाहिजे म्हणून चला ठीक आहे, वेस्ट तर वेस्ट. तर व्हॉट हॅपन्स, हे कसं तयार होतं एक्सरे हा? वेन एन इलेक्ट्रॉन, असं लिहा हे कंटिन्युअस एक्सरे. तुम्ही सगळ्यात पर्यंत कुठपर्यंत आला तुम्ही? ह्याच्यानंतर हे लिहून घेतलं का? इंटेन्सिटी म्हणजे हे, पेनिट्रेटिंग पॉवर हे डिपेंड करते, ह्याच्यावर डिपेंडन्सी असते. त्यानंतर तुम्ही हे लिहून घेतलं, कंट्रोल कसं करायचं. इंटेन्सिटी कंट्रोल फिलामेंट व्होल्टेजनी होती, पेनिट्रेटिंग पॉवर कंट्रोल होती ऍक्सलरेटिंग व्होल्टेजनी होती. हे तुम्ही लिहून घेतलंय का? बघा. झाल्यानंतर लिहा की बेस्ड ऑन अबव प्रॉपर्टीज एक्सरेज आर कॅटेगराइज्ड इनटू टू. वन इज कंटिन्युअस एक्सरे आणि कॅरेक्टरिस्टिक एक्सरे. हे लिहून घेतलं. पहिला कंटिन्युअस एक्सरे लिहा. त्याच्या खाली लिहा, असं लिहा, हे डायग्राम काढा, इलेक्ट्रॉन असं डेव्हिएट झालेलं दाखवा, आणि हे त्याचा ओरिजिनल पाथ होता, डेव्हिएट झाला, आणि हे उरलेली एनर्जी अशी बाहेर जाताना दाखवा. ओके, लिहिलं एवढं? चलो, आता हा कुठला आहे? हा फोटॉन आहे. हा तो एक्सरे फोटॉन, एक्सरे फोटॉन आहे ना तो. चलो, लिहिलं? आता लिहा. बिकॉज ॲटम इज मोस्टली एन एम्प्टी स्पेस, मेनी इलेक्ट्रॉन्स pass through the atom. Okay, but due to attraction with nucleus, the electron deviates from its path. Thus its kinetic energy reduces. Okay, the surplus amount of kinetic energy, is largely converted into heat and wasted. Okay, some amount of the surplus energy is converted into an high frequency, converted into an X-ray photon, converted into a don't say a, just say X-ray photon. an कशाला? converted into X-ray photon. कळतं तुम्हाला? अच्छा, आता मला सांगा, या एक्सरे फोटॉनची एनर्जी किती असायला पाहिजे? लॅम्बडा, लेट अस सी, लॅम्बडा, या एक्सरेचा लॅम्बडा किती असला पाहिजे? लॅम्बडा इज इक्वल टू, कॅन आय से, लॅम्बडा इज इक्वल टू hc/e. असं लिहू का मेला? काय आहे हे? अरे ई काय आहे? ई ती एनर्जी आहे ना जी एक्सरे फोटॉन मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे होती. अरे तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय? तर मला म्हणते ई इक्वल टू hc/लॅम्बडा असतो ना. हा ई काय आहे? एक्सरेची एनर्जी ना. लक्षात घ्या, ह्यानी जी काही एनर्जी आणली, कायनेटिक एनर्जी चेंज झाली, तर डेल्टा के इथला मॅक्सिमम पार्ट हीट मध्ये लॉस झाला. उरलेला पार्ट आहे तो हा ई आहे. कळतंय का? आणि हा ई इक्वल टू hc/लॅम्बडा. म्हणजे आय कॅन राईट लॅम्बडा इक्वल टू hc/e. येस ऑर नो? व्हॉट इज दिस लॅम्बडा? हा लॅम्बडा काय आहे? दिस लॅम्बडा इज लॅम्बडा ऑफ द एक्सरे, जनरेट झालेला एक्सरे. अच्छा, आता आय कॅन राईट, मला सांगा, ई कॅन व्हेरी. हा ई, इट कॅन व्हेरी ना, इट कॅन चेंज फ्रॉम व्हेअर टू व्हेअर. दिस ई कॅन व्हेरी फ्रॉम, ह्याचा लोअर लिमिट काय असू शकतं? ई 0. लोअर लिमिट काय असू शकतं? 0 ना. 0 म्हणजे काय? त्या इलेक्ट्रॉन ह्याची एनर्जी सगळी हीट मध्ये निघून गेली, असं होऊ शकतं की नाही? येस. 0 to असंही होऊ शकतं थेरोटिकली, की ह्याची सगळी एनर्जी तर युटिलाइज झाली. म्हणजे सगळी एनर्जी युटिलाइज झाली म्हणजे ह्याची मॅक्सिमम एनर्जी किती होती? EV. या इलेक्ट्रॉनची मॅक्सिमम एनर्जी किती होती? EV. म्हणजे दिस ई कॅन व्हेरी फ्रॉम 0 to EV. अरे झेपतंय का? कळतंय का तुम्हाला? ओके, therefore lambda, therefore lambda can vary from, मग एनर्जी अशी व्हेरी होत. लॅम्बडा कसे? बघा, जेव्हा एनर्जी 0 असेल तेव्हा लॅम्बडा विल बी इन्फायनाइट. लॅम्बडा इन्फायनाइट म्हणजे ती वेव्हच नाही तयार झाली थोडक्यात.
लॅमडा इन्फायनाईट टू hc बाय ev टू hc बाय ev. अरे कळतंय? अच्छा, म्हणजे आय कॅन से लॅमडा मिनिमम किती आहे, हा जरा लॅमडा मॅक्सिमम ना, मॅक्सिमम लॅमडा इन्फायनाईट. कळतंय? म्हणजे झालाच नाही तयार एक्सरे, कारण हे एनर्जी 0 होती. आणि लॅमडा मिनिमम म्हणजे काय, hc बाय ev. अच्छा, म्हणजे हा दिस कॅन बी अ पार्ट ऑफ क्वेश्चन. समजा तुम्हाला हे व्होल्टेज दिलेलं आहे आणि म्हणलंय हे व्होल्टेज समजा 50 किलो व्होल्ट आहे. ह्याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली असते 50 किलो व्होल्ट, 50,000 व्होल्ट. ओके, तर हे जे काही आहे समजा 50 किलो व्होल्ट असेल, तर सांगा व्हॉट इज मिनिमम वेवलेंथ कॅन बी प्रोड्युस्ड. ही मिनिमम वेवलेंथ आहे. अरे कळतंय? ह्याच्यापेक्षा जास्त, ह्याच्यापेक्षा कमी वेवलेंथ शक्य नाही. वेवलेंथ कमी म्हणजे एनर्जी जास्त ना, पण एनर्जी जास्त किती असू शकते, जास्त जास्त एनर्जी एवढी असू शकते ना. ईव्ही पेक्षा जास्त एनर्जी तर पॉसिबल नाहीये. अरे कळतंय? कारण हा घेऊन येतोच आहे ईव्ही एनर्जी. येस ऑर नो, इज इट मेकिंग सेन्स टू यू? हा, कळतंय तुम्हाला? म्हणजे मिनिमम लॅमडा, व्हॉट इज मिनिमम वेवलेंथ ऑफ एक्सरे पॉसिबल विथ 50 किलो व्होल्ट. टाका याच्यात व्हॅल्यू आणि सॉल्व्ह करा. हे टाका V इक्वल टू 50 किलो व्होल्ट. हा, तुम्हाला फक्त काळजी काय घ्यावं लागेल, हे इलेक्ट्रॉन व्होल्ट असणार आहे ना, हा ते तुम्हाला जूल मध्ये कन्व्हर्ट करा, कारण HC SI युनिट मध्ये असतं, आणि त्यातून तुम्हाला काय मिळेल, लॅमडा मिळेल. हे कळतंय का? येस. हा, तुम्हाला हे कन्व्हर्जन करायचं विसरायचं नाही बरं का अजिबात, कारण हे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये असणार आहे. जर 50 किलो व्होल्ट असेल तर हे किती असणार आहे, हे दिस इज गोइंग टू बी 50 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग तुम्हाला ई नी मल्टिप्लाय कन्वर्ट करत बसा तुम्ही. ओके, लिसन. ओके, आता ह्याचा जर मला ग्राफ काढायचा झाला, बघा ग्राफ काढायचा झाला, आता हा जो काय लॅमडा आहे, मला सांगा लॅमडा विल व्हेरी फ्रॉम दिस टू दिस ना, कळतंय? अच्छा, आता हा एक ग्राफ असतो, हा भरपूर पब्लिकला कळत नाही, पुस्तकात असतो म्हणून सगळे छापतात इकडं तिकडं. ह्याचा तुम्ही अर्थ समजून घ्या. दिस इज ग्राफ ऑफ इंटेन्सिटी ऑफ एक्सरेज वर्सेस इट्स वेवलेंथ. अच्छा, तर मला सांगा वेवलेंथ कमीत कमी पॉसिबल एवढी आहे. ओके, कमीत कमी वेवलेंथ एवढी आहे, म्हणजे व्हॉट इज दिस व्हॅल्यू, HC बाय EV. अरे किती व्हॅल्यू आहे ही, HC बाय EV. अच्छा, कमीत कमी वेवलेंथ एवढी असते, आणि जास्तीत जास्त किती असू शकते, इन्फायनाईट. जास्तीत जास्त किती असू शकते वेवलेंथ, इन्फायनाईट असू शकते. बरं, आता हा एक ग्राफ आहे. हा ग्राफ कसा, चला मी हे बटन चालू केलं, हे सगळं इन्स्ट्रुमेंट केलं आणि बटन ऑन केलं, ठक, इथनं एक्सरे, इथनं इलेक्ट्रॉन निघाले, ठक ह्याच्यावर आपटले आणि एक्सरेज बाहेर आले. कळतंय? हा, हे एक्सरे जे बाहेर येतात, हे एक्सरे वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे एक्सरे आहेत. कारण कुठला इलेक्ट्रॉन जोरात असेल, कुठला फास्ट, कुठला स्लो. आपण इलेक्ट्रॉनला कंट्रोल करू शकतो का, इलेक्ट्रॉनच्या लेव्हलवर कंट्रोल करू शकतो का, नाही करू शकतो. आपण बल्क, वी हँडल इलेक्ट्रॉन्स इन बल्क ना, एक एक इलेक्ट्रॉन फेकून मारतो मी असं नेम धरून, असं होत नाही ना. ओके, तर आता हे सगळे बल्क आपण जे कंट्रोल करतो आहे, तर इथं कसं येणार बघा, म्हणजे ऍक्च्युली HC बाय EV जो आहे, असे किती नंबर ऑफ, आय म्हणजे काय, नंबर ऑफ फोटॉन्स. ओके, असे किती नंबर ऑफ फोटॉन्स असतील जे HC बाय EV असतात, त्याची एनर्जी म्हणजे परफेक्ट सगळी तर सगळी EV कन्व्हर्ट झाली लॅमडामध्ये, असे ऑलमोस्ट नील असतात, असे ऑलमोस्ट नील असतात. म्हणून अशा किती इंटेन्सिटी वेवलेंथ एक्सरेची इंटेन्सिटी अशी किती असते, म्हणजे किती नंबर ऑफ फोटॉन्स असे असतात की त्यांची लॅमडा एवढा असतो, तर ऑलमोस्ट 0. त्यामुळे हा 0 ऍक्सिसवर आला, आयच्या ऍक्सिसवर 0 आला. हा, कळतंय? हा, जसं जसं आता मग ठीक आहे, थोडा कमी कमी एनर्जी वाले तो ग्राफ असा असतो, असं वाढतो आणि असा येऊन तो ग्राफ असा याला ऍसिम्प्टोटस होतो. ह्याला टच नाही करायचं, ऍसिम्प्टोट असतो. ओके, कळतंय? हा असा ग्राफ असतो. म्हणजे काय, जे काही नंबर ऑफ फोटॉन्स आले, त्या नंबर ऑफ फोटॉन्स ज्यातनं जे काही बाहेर आले, हे नंबर ऑफ फोटॉन्स कुठल्या कुठल्या वेवलेंथचे होते, ते या वेवलेंथचे होते, या वेवलेंथचे एवढे होते, या वेवलेंथचे एवढे नंबर ऑफ फोटॉन्स होते, या वेवलेंथचे एवढे नंबर ऑफ फोटॉन्स होते, या वेवलेंथचे एवढे नंबर ऑफ फोटॉन्स. आर यू गेटिंग इट? कळतंय? हा, दिस इज कॉल्ड कंटिन्युअस एक्सरे. ह्याला काय म्हणतात, कंटिन्युअस एक्सरे. कंटिन्युअस म्हणजे काय, तुम्हाला प्रत्येक ह्यापासनं ह्या, फ्रॉम दिस
टू इन्फायनाईट या वेव्हलेंथच्या रेंजमध्ये तुम्हाला कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन मिळेल. म्हणजे कंटिन्युअस देर विल बी सम फोटॉन्स. म्हणजे याच्यामधल्या प्रत्येक वेव्हलेंथच्या व्हॅल्यूला काहीतरी काहीतरी फोटॉन्स येतातच आहेत. अरे तुम्हाला हे कळतंय का सांगा मला? हॅलो हॅलो हॅलो, डू यू अंडरस्टँड दिस? म्हणजे ह्या रेंजमध्ये असं कुठलीही वेव्हलेंथ अशी नाहीये अरे त्या वेव्हलेंथचा फोटॉनच नाही आला, असं होत नाही, असं होत नाही. कळतंय? दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज कंटिन्युअस एक्सरे. ह्याला काय म्हणतात? कंटिन्युअस एक्सरे. ओके, हा ग्राफ बऱ्याच ठिकाणी असतो, बऱ्याच ठिकाणी नसतो पण. ह्याच्यावर ते जरा शिंग काढतात दोन दोन. आय टेल यू व्हॉट दॅट शिंग मीन्स. हॉर्न्स. लिव्ह इट. आय कम टू इट. तुम्हाला सगळ्यात पहिला तुम्हाला कळलं व्हॉट इज कंटिन्युअस एक्सरे? ओके. हा, आता हे कंटिन्युअस एक्सरेचे काही एक टिपिकल प्रॉपर्टीज काय आहेत? सगळ्यात पहिल्यांदा ह्याची पेनिट्रेटिंग पॉवर कमी असते. व्हॉट इज इट? कंटिन्युअस एक्सरे. ओके, ह्याची पेनिट्रेटिंग पॉवर ह्याची वेल असं म्हणता येईल मला. बरं, पेनिट्रेटिंग पॉवर कमी असते. फाईन, जस्ट लिहून टाका हे. ओके, पुढे बघू. कॅरेक्टरिस्टिक एक्सरे. अच्छा, पुढचा बघू. कॅरेक्टरिस्टिक एक्सरे. अच्छा, व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक एक्सरे? ओके, बघा आता काय होतं, हे फारच मोठं झालं. न्यूक्लियस, हा झाला न्यूक्लियस, आणि हे इलेक्ट्रॉन्स त्याच्याभोवती फिरत आहेत. ओके ओके, या प्रकारचे एक्सरे कमी असतात पण हाय एनर्जी असतात. बघा, कॅरेक्टरिस्टिक एक्सरे. बघा असे इलेक्ट्रॉन्स आहेत. आता काय होतं, हा इलेक्ट्रॉन मोस्टली जातो ना अनडेविएट, म्हणजे डेविएट होतो पण कोणाला धडकत न धडकत जातो, कारण बिकॉज ॲटम इज अ मोस्टली फ्री स्पेस. बट असं होणं शक्यता पण आहे आणि होतं पण की काही एक्सरे असतात, काही इलेक्ट्रॉन्स असतात, ते इलेक्ट्रॉन बरोबर ह्याला नॉक ऑफ करतात, तिथनं त्याला असं उडून टाकतात. कळतंय? हा, आता एक मी हे दाखवतो, इथं दाखवतो. काही इलेक्ट्रॉन असतात, ते इलेक्ट्रॉनला कुठल्या तरी एका इलेक्ट्रॉनला नॉक ऑफ करतात. अच्छा, आता ह्यानी काय केलं, ह्याला नॉक ऑफ केलं, म्हणजे आता इथे वेकन्सी तयार झाली. there's a vacancy here. अच्छा, वेकन्सी आहे म्हणल्यानंतर काय, कोणाला आवडणार नाही एनर्जी, स्वतःची एनर्जी कमी करायला? कोणाला आवडणार नाही? ठीक आहे ना. स्वतःच आपलं बॉडी फॅट कमी करायला कोणाला आवडणार नाही, एकदम सिक्स पॅक सारखं. सो या इलेक्ट्रॉन काय करतो विचार, अरे इथं वेकन्सी क्रिएट झालेली आहे, मग मी इथं खाली येतो ना. कळतंय? खाली येतो. तर इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू द लोअर एनर्जी लेवल. अरे कळतंय तुम्हाला? पण ही जम्प सडन जम्प असते, आणि या जम्पमुळे हे जेव्हा जम्प होतं तेव्हा एक फोटॉन बाहेर पडतो. दिस इज लो वेव्हलेंथ अँड हाय फ्रिक्वेन्सी फोटॉन, आणि दिस इज कॉल्ड एज, अगेन हा पण एक्सरे फोटॉन असतो. हा काय असतो? इट्स अन एक्सरे फोटॉन. तुम्हाला कळतंय काय म्हणतोय मी? येस. सो दिस इज एक्सरे फोटॉन. आणि हा अशा प्रकारचे जो एक्सरे निघतो त्याला काय म्हणतात? कॅरेक्टरिस्टिक एक्सरे. अच्छा, कॅरेक्टरिस्टिकच का म्हणतात बघा, त्याचं कारण आहे. बघा, जसं आपण ती एनर्जी डायग्राम बघितली होती ना. बघा, हा के शेल, हा एल एम एन, हो ना. एनर्जी डायग्राम बघितली होती आपण. हा वेल, लेट्स कॉल दिस ग्राउंड शेल. के एल एम एन असे सगळे शेल्स आहेत. अच्छा, आता समजा या इलेक्ट्रॉननी ह्याला उडवलं, म्हणून हे एल शेल आहे ना, सॉरी के शेल आहे ना, आणि हा एल शेल आहे. आता काय झालं, इलेक्ट्रॉन ट्रान्झिटेड फ्रॉम एल टू के. एल पासून केला ट्रान्झिट केलं इलेक्ट्रॉननी. अच्छा, पण हा इलेक्ट्रॉन इथं आल्यानंतर इथं वेकन्सी क्रिएट झाली, हे भरली पण इथं वेकन्सी क्रिएट झाली. हा, म्हणजे ह्याच्या इथल्या ऑर्बिटला समजा एम ऑर्बिट मध्ये अजून एक इलेक्ट्रॉन आहे, तर तो इलेक्ट्रॉन इथं परत ट्रान्झिट करेल. अरे कळतंय? आणि इथं फोटॉन सोडेल. तुम्हाला कळतंय काय म्हणतो? अशी खट 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 त्याच्यात रिअरेंजमेंट होते. ओके, सो देर आर ट्रान्झिशन्स आफ्टर ट्रान्झिशन्स. ओके, त्यामुळे जे वेव्हलेंथ निघतात ते स्पेसिफिक लॅम्बडा असतो तो. ह्याच्यामध्ये काय होतं, लॅम्बडा हॅज मेनी व्हॅल्यूज. लॅम्बडा हॅज मेनी व्हॅल्यूज ना. हा, पण ह्याच्यामध्ये काय होतं, लॅम्बडा ही एक स्पेसिफिक व्हॅल्यू असते, म्हणून ह्याला म्हणतात कॅरेक्टरिस्टिक एक्सरे. तुम्हाला कळतंय? हा, बघा आता फॉर एक्झाम्पल एखादा ट्रान्झिशन झालं, हे एन इक्वल टू लांबला, बट ठीक आहे एनच म्हणून आपण. एखादा एन वरनं के ला आला, आपण असं करूयात, हे एल वर थांबा.
एखादा एल वरनं के ला आला, किंवा एम वरनं के ला आला, किंवा एन वरनं के आला, असं होणं शक्य आहे ना. हा, जेव्हा ट्रान्झिशन अशा प्रकारे होतात, ज्याला आपण आठवतंय आपण बाल्मर सिरीज, लायमन सिरीज सगळं बघितलेलं आहे, लायमन बाल्मर. अशा प्रकारच्या ट्रान्झिशन जेव्हा के ला येतात ह्याला म्हणतात के सिरीज. ह्याला काय म्हणतात? के सिरीज. हा, के सिरीज म्हणतात. हा, आता ह्याच्यात पण नाव आहेत, मी तुम्हाला म्हणलं ह्याला म्हणतात के अल्फा. ह्याला काय म्हणतात? या ट्रान्झिशनला म्हणतात के अल्फा ट्रान्झिशन. ह्याला म्हणतात के बीटा आणि ह्याला म्हणतात के गॅमा. अरे कळतंय? हे तीनच होतात, इतकं वर्ण काही होत नाही, तीनच होतात ट्रान्झिशन. त्यामुळे के अल्फा, के बीटा, के गॅमा. हे झाली के सिरीज. एल सिरीज काय असते बघा, ही झाली एल सिरीज. हे म्हणतात के अल्फा, के बीटा, सॉरी के नाही, एल अल्फा आणि हे एल बीटा. तुम्हाला कळतंय? एम मध्ये पण होऊ शकतं, ह्याला म्हणतात एम अल्फा. अरे कळतंय? एम अल्फा. अच्छा, आता कुठल्या ऍटम मध्ये डिपेंडिंग ऑन टार्गेट मेटल टंगस्टन आहे, प्लॅटिनम आहे, ते मॉलिब्डेनम आहे, कुठला ऍटम त्या टार्गेट मेटल मध्ये आहे त्याच्यावर हे डिपेंड करतं. का डिपेंड करतं? अरे कारण ही एनर्जी जी असते ना, आता हा इथनं तर ट्रान्झिशन झालं म्हणजे आपण काय बघितलं, हे ट्रान्झिशन हे 1/α इज इक्वल टू रेडबर्ग्स कॉन्स्टंट z² अपॉन 1/n² मायनस 1 अपॉन m² अपॉन n², सॉरी उलट, n² अपॉन मायनस 1 अपॉन m². येस ऑर नो? हे बघितलं होतं ना आपण. हा, ह्याच्यामध्ये प्रत्येकाचा झेड वेगळा आहे. ऑब्व्हियसली हे झेड असं येत नाही बरं का, हे कारण हे नुसतं झेड कशाला होतं? हायड्रोजन लाईक ॲटमला होतं. पण टंगस्टन मॉलिब्डेनम काय हायड्रोजन लाईक ॲटम नाही आहे, हेवी येतो. त्यामुळे हे ऍक्च्युली काय असतं? झेड मायनस बी असतो, हा स्क्वेअर असा असतो. हा, हे बी काय आहे? हा बी एक कॉन्स्टंट, ह्याला काहीतरी शब्द आहे, आपण बघूयात हे. बट दिस इज नॉट सो रिक्वायर्ड राईट नाउ. दिस इज क्लाउड, इलेक्ट्रॉन क्लाउड जो त्याला रिपेल करतो त्याच्यावर हा कॉन्स्टंट आहे. नेव्हर माइंड, लिसन टू मी. मला सांगायचा हेतू काय आहे, हे जे लॅम्बडा बाहेर पडणार आहेत, हे लॅम्बडा प्रत्येक टार्गेट एलिमेंटसाठी वेगळा वेगळा असेल, म्हणून ह्याला म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक. हे जे आहे कंटिन्युअस एक्स रे, तो टार्गेट एलिमेंट कुठलाही असू दे त्या तिघांपैकी, कंटिन्युअस तर कंटिन्युअस असणार, असंच असणार. अरे कळतंय? तुम्हाला कळतंय? हे के अल्फा सिरीज, के बीटा सिरीज, के गॅमा सिरीज, एल अल्फा, एल बीटा आणि हे एम अल्फा, एल अल्फा आणि हे कळतं तुम्हाला काय म्हणतोय? अच्छा, आता ह्याचा ग्राफ कसा असतो बघा. मी जर ह्याचा ग्राफ आणि हे दोन्ही ग्राफ मी एकमेकांवर ओव्हरलॅप केले तर काय होतं बघा. हा जो ग्राफ दाखवलाय तो फक्त कंटिन्युअसचाच ग्राफ आहे. पण मला सांगा, असं थोडीच होतं की फक्त कंटिन्युअस यायला पाहिजे, कॅरेक्टरिस्टिक अजिबात नको. तुम्ही असं एक्सरेला म्हणू शकत नाही. त्या येणाऱ्या त्या ट्यूब मधून बाहेर येणाऱ्या एक्सरे मध्ये कंटिन्युअस पण असणार, कॅरेक्टरिस्टिक पण असतात. येस ऑर नो? आणि कॅरेक्टरिस्टिक जे असतात ते डिपेंड कोणावर करतो? ते डिपेंड करतं ते कुठल्या मटेरियल आहे, टार्गेट मटेरियल कुठलं आहे. अच्छा, म्हणून रिअल लाईफ मध्ये जो एक्सरे बाहेर पडतो त्याचा जो ग्राफ असतो तो ग्राफ असा असतो. मी तुम्हाला काय सांगितलं? हा, आता काही विशिष्ट लॅम्बडाला, फॉर एक्झाम्पल दिस इज सम स्पेसिफिक लॅम्बडा, एक फॉर सम स्पेसिफिक लॅम्बडा काय होतं, जास्त फोटॉन्स, नंबर ऑफ फोटॉन्स तिथनं येतात, त्यामुळे हा असा स्पाइक तयार होतो. एक देयर इज अ स्पाइक. तुम्हाला कळतंय? हा, आता हा स्पाइक काय असतो? हा दिस स्पाइक इज के अल्फा स्पाइक. समजा उदाहरण दाखवतोय. व्हॉट इज दिस? के अल्फा स्पाइक. ओके, के अल्फा स्पाइक म्हणजे ही काय आहे? वेल, के बीटा आपण असं करूयात. दिस इज के बीटा स्पाइक. हा, कारण हाय एनर्जी असते ना बीटावाली. ठीक आहे, के बीटा इज हाय एनर्जी, लो वेवलेंथ. ओके, के बीटा. ओके, आणि समजा यातनं के बीटा पण आला आणि काय आलं? के अल्फा पण आला. असं होऊ शकतं. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? ओके, त्यानंतर होऊ शकतं त्याच्यातनं एल पण आला, त्यातनं काय आला? एल अल्फा पण आला. असं होऊ शकतं. अरे कळतंय? त्याच्यावर असं स्पाइक्स येतात. भरपूर पुस्तकावर तुम्हाला असे डायग्राम दिसतील. भरपूर पब्लिकला ह्याचा अर्थ कळत नाही, पण ह्याचा दिस अ ब्युटिफुल मिनिंग. काय आहे परत सांगतो मी. व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? दिस इज वेवलेंथ ऑफ द एल अल्फा लाईन, वेवलेंथ ऑफ द एल अल्फा ट्रान्झिशन. आणि असे वेवलेंथ असलेले असे किती फोटॉन्स आहेत ज्यांचा एल अल्फा वेवलेंथ आहे, म्हणजे त्यांचं एल अल्फा झालेलं ट्रान्झिशन. हा, असे फोटॉन्स, नंबर ऑफ फोटॉन्स विल बी शोन इन द इंटेन्सिटी एक्सिस. तुम्हाला हे कळतंय का? आणि असे किती फोटॉन्स आहेत, असे किती नंबर ऑफ फोटॉन्स आहेत ज्यांचा के अल्फा ट्रान्झिशन झालेला आहे? हा, ते एवढे आहेत. म्हणजे
तुम्हाला कळतंय? इंटेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स ना. इज इट अंडरस्टूड टू यू? ओके. के अल्फा, एल अल्फा, हे तुम्हाला एल बीटा पण असू शकतं. इट कॅन बी एनिथिंग. आता येस ऑर नो, तुम्हाला हे कळतंय का? ओके, दॅट्स हाऊ दिस वर्क्स. हा तो ग्राफ असा दिसतो. आणि हे एक्झॅक्टली हे कसं लोकेटेड आहेत, कसे प्लेस्ड आहेत, हे डिपेंड करेल तुम्ही कुठलं मेटल वापरता, टार्गेट मेटल. म्हणून दिस इज कॉल्ड कॅरेक्टरिस्टिक एक्सरे. आणि हे आहे कंटिन्युअस. आणि हा जो ग्राफ आहे हा दोघांचा ओव्हरलॅपिंग ग्राफ आहे. म्हणजे तुम्हाला जे आउटपुट त्या कुलिश ट्यूब मधून जे काही बाहेर येणार आहे त्या आउटपुट मध्ये असं दिसेल तुम्हाला आउटपुट. डू यू अंडरस्टँड दिस? इंटरेस्टिंग. चलो बघूयात पुढे. ओके, एक करेक्शन सांगतो फक्त मी. हे असणार आहे, हे एल बीटा असणार आहे आणि हे एल अल्फा असणार आहे. हे विसरू नका. का? हे लॉजिक काय आहे? एल बीटा जे आहे, एल बीटा इज अ लार्जर ट्रान्झिशन दॅन एल अल्फा ना. म्हणजे एल बीटाची वेव्हलेंथ कमी असेल, एल बीटाची वेव्हलेंथ कमी असेल एल अल्फा पेक्षा. म्हणून एल बीटा लेफ्टला पाहिजे, एल अल्फा राईटला पाहिजे. हे तुम्हाला हे कळतंय का? इज इट मेकिंग सेन्स टू यू? चलो. ओके, सो हिअर वी आर डन विथ एक्सरेज. अजून एक लॉ आहे, मोजलेज लॉ. मोजले तुमचा तो पिरियडिक टेबल वाला मोजले. त्याचा एक लॉ आहे, पण तो लॉ आपल्या सिलेबसमध्ये इथल्या नाहीये. त्यामुळे तुम्हाला आउट ऑफ सिलेबस जाऊन तुम्हाला शिकायचं जर असेल तर वी कॅन ऑलवेज डू इट ॲट लेटर टाइम. राईट नाव वी विल स्टॉप एक्सरे हिअर. भेटूत पुढच्या क्लासमध्ये. चलो बाय.